हॅलो माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 21 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीज. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या सरावाचा डे 21 आहे. इन द प्रिव्हियस लेसन वी लर्न मेनी युजफुल डेली कन्व्हर्सेशन्स. मागील धड्यांमध्ये आपण दैनंदिन जीवनातील अनेक संभाषणं शिकलो. टुडे वी विल लर्न हाऊ टू टॉक अबाउट वीकेंड प्लॅन्स इन इंग्लिश. आज आपण वीकेंडच्या योजना इंग्रजीमध्ये कशा सांगायच्या ते शिकणार आहोत. टॉकिंग अबाउट प्लॅन्स इज अ व्हेरी कॉमन पार्ट ऑफ कन्व्हर्सेशन. योजनांबद्दल बोलणं हे संभाषणाचा खूप सामान्य भाग आहे. बिफोर वी स्टार्ट टुडेज लेसन, रिमेंबर वन इम्पॉर्टंट थिंग. आजचा धडा सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इंग्लिश इम्प्रूव्ज व्हेन यू यूज इट इन रिअल कन्व्हर्सेशन. इंग्रजी प्रत्यक्ष संभाषणात वापरलं की जास्त सुधारतं. मेनी पीपल फील नर्वस व्हाईल स्पीकिंग. खूप लोक बोलताना घाबरतात, बट दॅट इज कम्प्लिटली नॉर्मल. पण ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. द मोर यू प्रॅक्टिस स्पीकिंग, द मोर कॉन्फिडंट यू बिकम. जितका जास्त सराव कराल तितका आत्मविश्वास वाढेल. सो कीप प्रॅक्टिसिंग विथ मी एव्हरी डे. म्हणून रोज माझ्यासोबत सराव करत राहा. नाव लेट्स लर्न सम सेंटेन्स अबाउट वीकेंड प्लॅन्स. आता आपण वीकेंडच्या योजनांबद्दल काही वाक्य शिकूया. प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे बोला. सेंटेन्स फर्स्ट. आय एम प्लॅनिंग टू स्पेंड सम क्वाइट टाइम ॲट होम. मी घरी शांतपणे वेळ घालवण्याचा विचार करत आहे. फॉर एक्झाम्पल, आय एम प्लॅनिंग टू स्पेंड सम क्वाइट टाइम ॲट होम धिस वीकेंड. सेंटेन्स 2. आय मे गो आउट फॉर डिनर विथ माय फ्रेंड्स. मी कदाचित माझ्या मित्रांसोबत जेवायला बाहेर जाईन. फॉर एक्झाम्पल, I may go out for dinner on Saturday night. Sentence 3. I am thinking of visiting a nearby park. मी जवळच्या उद्यानात जाण्याचा विचार करत आहे. फॉर एक्झाम्पल, I am thinking of visiting a nearby park in the evening. Sentence 4. I would like to watch a new movie. मला एक नवीन चित्रपट पाहायला आवडेल. फॉर एक्झाम्पल, I would like to watch a new movie this weekend. Sentence 5. I might try cooking a new recipe. मी कदाचित नवीन रेसिपी बनवून पाहीन. फॉर एक्झाम्पल, I might try cooking a new recipe at home. Sentence 6. I am hoping to relax and recharge. मी आराम करून ऊर्जा मिळवण्याची आशा करते. फॉर एक्झाम्पल, I am hoping to relax after a busy week. Sentence 7. I plan to organize my room. मी माझी खोली व्यवस्थित लावण्याचा विचार करत आहे. फॉर एक्झाम्पल, I plan to organize my room on Sunday. Sentence 8. I feel like exploring a new place. मला एखादं नवीन ठिकाण पाहण्याची इच्छा आहे. फॉर एक्झाम्पल, I feel like exploring a new place nearby. Now let's see a simple conversation. आता आपण एक साधा संवाद पाहूया. What are your plans for the weekend? वीकेंडसाठी तुमच्या काय योजना आहेत? I am planning to spend some time at home. मी घरी थोडा वेळ घालवण्याचा विचार करत आहे. That sounds relaxing. ते खूप आरामदायक वाटते. I might also watch a movie. कदाचित मी चित्रपट पाहीन. That's a good way to enjoy the weekend. वीकेंडचा आनंद घेण्याचा तो चांगला मार्ग आहे. Now let's practice speaking together. आता आपण एकत्र बोलण्याचा सराव करूया. Repeat slowly and clearly. हळूहळू आणि स्पष्ट बोला. I am planning to spend some quiet time at home. I may go out for dinner with my friends. I am thinking of visiting a nearby park. I might try cooking a new recipe. I feel like exploring a new place. Excellent. Now let's do a small speaking activity. आता आपण एक छोटा बोलण्याचा सराव करूया. Imagine someone asks you, what are your plans for the weekend? कल्पना करा, कोणी तुम्हाला विचारतं वीकेंडसाठी तुमच्या काय योजना आहेत. नाव आन्सर इन इंग्लिश. आता इंग्रजीमध्ये उत्तर द्या. फॉर एक्झाम्पल, दिस वीकेंड आय प्लॅन टू रिलॅक्स ॲट होम.
I might watch a movie and spend time with my family. You can pause the video and try speaking. तुम्ही व्हिडिओ थांबून बोलण्याचा प्रयत्न करा. रिमेंबर वन थिंग, ही एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्लुएंट इंग्लिश इज नॉट अबाउट स्पीकिंग फास्ट. सहज इंग्रजी म्हणजे वेगाने बोलणं नाही. इट इज अबाउट स्पीकिंग क्लिअरली अँड कॉन्फिडंटली. ते स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलणं आहे. अँड यू आर इम्प्रूव्हिंग एव्हरी डे. आणि तुम्ही दररोज सुधारत आहात. इफ यू प्रॅक्टिस टुडे कमेंट डे 21 डन. आजचा सराव केला असेल तर डे 21 डन अशी कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू टुमारो विथ डे 22. उद्या आपण डे 22 मध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.